नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अमेरिका निषेध करत असून या हल्ल्यातील पीडितांविषयी सहानुभूती व्यक्त करत असल्याचं अमेरिकन राजदूतांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं सांगितलं आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त केलं आहे. इराण सरकारनंही याचे पंतप्रधान रणील विक्रमसिंघे यांनीही हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेनंही हा हल्ला म्हणजे मानवाच्या जगण्याच्या अधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे असं सांगितलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून ही यात्रा उत्साहात सुरू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या हल्ल्यानं यात्रेकरूंचं मनोधैर्य अजिबात कमी झालेलं नसून ते पूर्वीच्याच उत्साहानं यात्रा करत आहेत असं अहिर यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांची झळ संपूर्ण देशामध्ये जाणवत असते असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले. या घटनेची चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्ससाठी 3 नवी संचालक पदं निर्माण करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ही पदं तातडीनं भरण्यात येतील. भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसंच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या सामंजस्य करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि आसाम रायफल्समधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात 60 वर्षावरून 65 वर्षापर्यंत वाढ करण्यासही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. भारत आणि बांगलादेश दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा आज या बैठकीत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ अ लिजंड या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व आदर्शवत आहे अशा शब्दात मोहन भागवत यांनी प्रशंसा केली. जागतिक क्षेत्रात उत्तुंग उंची गाठूनही एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही असं ते म्हणाले. या पुस्तकाद्वारे मोदींच्या कामाची ओळख जगाला होईल असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केलं. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरचा समावेश आहे. बडगाम जिल्ह्यात मगाम इथं रेडबग भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या भागाला वेढा घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांना पळून जाता यावं यासाठी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. मात्र दगडफेक करणाऱ्यांना हुसकावून लावत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं. यानंतर या ठिकाणाहून काही शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची लढत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीला झटका बसला. सलामीला आलेली स्मृती मानधना 3 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर मात्र पूनम राऊतनं अर्धशतकी खेळी करत मिताली राजच्या सहाय्यानं डाव सावरला. महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ही पहिलीच फलंदाज ठरली आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यानं 14 लोक गाडले गेले. त्यापैकी 7 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. पापमानारे जिल्ह्यातल्या लापताप खेड्यात ही दुर्घटना घडली. सगली उपविभागात पावसामुळे झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. आसाममधल्या पूरग्रस्त 23 जिल्ह्यांमध्ये 15 लाखांहून अधिक लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येत्या 2 ते 3 दिवसांनंतर मराठवाडा, कोकणात तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.